नमस्कार मित्रांनो, कोर्टाची पायरी या सदरामध्ये आपण नेहमीच कायद्याचे जे अभ्यासक आहेत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो। आज आपला विषय घटस्फोट किंवा वैवाहिक समस्या असा आहे। मित्रांनो, कोण काही घटस्फोट मागण्यासाठी स्वतः केलेला विवाह तोडण्यासाठी मुद्दामून कोर्टात येतात असं नाही। सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती अशी काही बनते की त्याला कोर्टात येण्याशिवाय पर्यायच उरत नाही, म्हणून मग तो कोर्टाची पायरी चढतो। मित्रांनो, घटस्फोट किंवा वैवाहिक समस्या याची कारणे अनेक आहेत। विशेषतः पती पत्नीमधील अविश्वास, भांडणे, संशयाचं वातावरण, सामाजिक कारणे, कुटुंबियांचे असमंजसपणा, कुटुंब आणि पती पत्नी यांच्यामधील संबंध याचे अनेक परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होत असतात। आणि मग ही केवळ वैयक्तिक समस्या राहत नाही, तर ही एक सामाजिक समस्या बनते। घटस्फोट देण्याआधी नोटिसा सुरू होतात, पोटगीची मागणी होते, आरोप प्रत्यारोप होतात, त्याला काही मंडळी खतपाणी घालतात, काही वेळा पोलीस स्टेशनला तक्रारी सुद्धा होतात। आणि मग या तक्रारीमुळे प्रकरण आणखी चिघळले जाते। आता जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालय झालेली आहेत, फॅमिली न्यायालय झालेली आहेत। कोर्ट आपल्या परीने तडजोड करण्याचा प्रयत्न करत असते। पोलीस स्टेशनही बऱ्याच वेळेला पती पत्नींच्या अशा ज्या काही तक्रारी येतात त्या सहज स्वीकारतात असं नाही। पती पत्नीला एकत्र बसवून किंवा संबंधितांना एकत्र बसवून तडजोडीचा मार्ग स्वीकारला जातो। पोलीस स्टेशनमध्येही सामाजिक संस्था कार्यरत असतात, काही समित्या कार्यरत असतात। त्या अशा वैवाहिक समस्या मग कुठल्याही धर्माच्या असो, कुठल्याही पंथाच्या असो, त्या सोडवण्याचा पहिला प्रयत्न करतात आणि शेवटचा पर्याय म्हणून मग गुन्हे दाखल होतात किंवा तक्रारी दाखल होतात। बऱ्याच वेळेला एनसी दाखल होतात। कायद्याची पूर्ण माहिती नसल्यामुळे अगदी सुशिक्षित लोकसुद्धा या पोलीस स्टेशनमध्येच खेटे घालून आयुष्याचा महत्त्वाचा वेळ या वैवाहिक समस्यांसाठी फुकट घालवतात। जेव्हा पती आणि पत्नी यांच्यामधील सामंजस्य संपतं, दुरावा वाढत जातो, घटस्फोटाशिवाय किंवा स्वतंत्र होण्याशिवाय कुठलाही पर्याय उरत नाही, तेव्हा एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेणे, त्याबद्दल बोलणी करणे, सामंजस्याची बोलणी करणे, 2 पावलं मागे घेणे हे अत्यंत आवश्यक असतं। बऱ्याच वेळेला हे होताना दिसत नाही आणि मग घटस्फोट कोणत्या कारणासाठी देऊ शकतो, केव्हा घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकतो, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात। संबंधित पती किंवा पत्नी जो भरडला असतो, ज्याला घटस्फोटाची गरज असते, तो कोर्टाकडे किंवा वकिलाकडे धाव घेतो आणि मग परवड सुरू होते। ही एक सामाजिक समस्या बनून जाते। मग न्यायालयातील चक्रा, न्यायालयात पडणाऱ्या तारखा, वकिलांचा खर्च, मग त्यात येणारे आरोप प्रत्यारोप, आपण देणारे म्हणणे, पोटगीचे अर्ज, खर्चाची रक्कम मागण्याचे अर्ज, मग ते वसुलीची तक्रारी, या सर्वांमध्ये बराच काळ फुकट जातो। यामध्ये खरा अन्याय होतो तो तुमच्या अपत्यांवर। अपत्यहीन जी जोडपी असतात त्यांचा घटस्फोट एक वेळ आपण समजू शकतो, पण ज्यांना अपत्य झालेलं आहे, अपत्य मोठं झालेलं आहे किंवा लहान आहे, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, त्याचा मानसिक परिणाम काय होणार याचा विचार मात्र केला जात नाही। कोर्टाचा पण नाईलाज होतो। अगतिकता बऱ्याच वेळेला दिसून येते आणि जो कोर्टात पार्टी नसतो, ज्याच्या विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज नसतो, परंतु डायरेक्ट ज्याचा आयुष्यावर, मानसिक रचनेवर परिणाम होऊ शकतो, ज्याच्या पालनपोषणावर, संस्कारावर परिणाम होऊ शकतो, त्या अपत्याला, मुलाला किंवा मुलीला मात्र अनेक दुःख भोगावी लागतात। अनेक कारणांनी त्याच्यावर अन्याय होतो। म्हणून आजचा जो कोर्टाची पायरी हा जो विषय आहे, त्याच्यामध्ये आपण डायव्होर्स किंवा वैवाहिक समस्येवर बोलताना याबद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे। मित्रांनो, अनेक धर्माच्या चालीरीतीप्रमाणे घटस्फोट घेतले जातात। हिंदू धर्माच्या बाबतीत बोलायचं
तरी हिंदू विवाह आणि घटस्फोट अधिनियम यामध्ये अनेक तरतुदी आहेत. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत, पण अन्य परप्रांतीय किंवा अन्य धर्मीय सुद्धा आहेत, ज्यांच्या जातीरिवाजाप्रमाणे, ज्यांच्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे सुद्धा घटस्फोट होऊ शकतात. शिवाय स्पेशल मॅरेज ॲक्ट या प्रमाणे सुद्धा घटस्फोट होऊ शकतात. जी लग्न रजिस्टर्ड झालेली आहेत त्यांना सुद्धा या कायद्याचा आधार घेता येतो. घटस्फोट एकमेकांच्या संमतीने घेता येतो किंवा एकमेकांच्या विरुद्ध मांडता येतो. मग पती किंवा पत्नी याची शारीरिक स्थिती चांगली नसेल, मोठी फसवणूक झाली असेल, व्यभिचार झाला असेल, संशयाचे वातावरण असेल, काही पुरावा असेल, कुटुंबांची छळवणूक असेल, पतीकडून किंवा पत्नीकडून एकमेकांची छळवणूक असेल, दुर्लक्ष असेल, डेझर्शन असेल, पती किंवा पत्नी खर्चाची तरतूद करत नसेल, मुलांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या तक्रारी असतील, तर अशा अनेक कारणासाठी, मग छळवणुकीचं कारण असेल, पैशाचं कारण असेल, मानसिक शारीरिक त्रासाचं कारण असू शकेल, आजारपणाचं कारण असू शकेल, किंवा अन्य प्रकारे पती आणि पत्नी एकमेकांसोबत संसार करू शकत नाहीत, अशी जर स्थिती निर्माण झाली तर मात्र घटस्फोट हा पर्याय ठरू शकतो. ते शेवटची पायरी आहे असं अनेक जण म्हणतात आणि ते खरंही आहे. घटस्फोटानंतर पोटगी कशी ठरते, पोटगीवर कर लागला जातो का, याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. पण मित्रांनो, पोटगी हा संबंधितांना मिळवायचा अधिकार आहे. ती वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. मग तो खर्चाची तरतूद म्हणून असते, मुलांच्या पालनपोषणाचा खर्च असू शकतो, शिक्षणाचा खर्च असू शकतो, आरोग्याचा खर्च असू शकतो, राहणीमानाचा खर्च असू शकतो, घराच्या भाड्याचा खर्च असू शकतो. इंटरियम पोटगी तात्पुरत्या स्वरूपात पोटगी असू शकते किंवा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करताना, डिक्री करताना पत्नीला कायमस्वरूपी म्हणून ती पोटगी देता येते. तिच्या जीवन चरितार्थासाठी, तिच्या मुलांच्या चरितार्थासाठी पोटगीची किंवा खर्चाची रक्कम देऊ शकते. शिवाय घटस्फोटाचा अर्ज दिवाणी कोर्टात जसा चालतो तसा DV ॲक्ट खाली, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली, फौजदारी न्यायालयात सुद्धा पती पत्नीच्या वैवाहिक संबंधाचे अर्ज मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कारण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्याला लवकर न्याय मिळेल किंवा फौजदारी केस केल्यानंतर मानसिक दबाव वाढेल, पोटगी लवकर वसूल करता येईल, अशा पद्धतीची धारणा अनेक स्त्रियांची झालेली असते किंवा अनेक सल्लागारांची झालेली असते. या व्यतिरिक्त CRPC 125 प्रमाणे पोटगीचे अर्ज तर करताच येतात. अनेक धर्मियांना त्याचा वापर करता येतो. CRPCमध्येच ती तरतूद असल्यामुळे घटस्फोटा व्यतिरिक्त अशा प्रकारे अनेक प्रकारे अर्ज करता येतात. पण घटस्फोट हे एक शेवटचं पाऊल आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात. त्याचा विचार करणं गरजेचं पडतं. मग तुमच्यात खरंच शारीरिक व्यंग असेल जे तुम्ही पती पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही किंवा तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडलीत तरी त्याचा दूरगामी परिणाम तुमच्या संसारावर होणार असेल तर तोही एक आधार होऊ शकतो. पती पत्नीचा व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणा, सातत्याने करत असलेल्या चुका, त्याबद्दलचे पुरावे, त्यामुळे होणारी सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक संबंधावर त्याचे होणारे दूरगामी परिणाम याचं कारण घेऊन सुद्धा पती किंवा पत्नी विरुद्ध घटस्फोट मागता येतो. त्याचं प्रमाण सध्या लक्षणीयरित्या वाढलेलं आहे. हे अत्यंत काळजी करण्यासारखं आहे. अनेक समाज माध्यमातून किंवा जी काही टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन खाली तयार झालेली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या आधारे अनेक पुरावे गोळा केले जातात आणि मग पती आणि पत्नीमधील नातं तुटण्यास ते कारणीभूत ठरतात. त्यामुळे समाज माध्यमांचा आपण किती वापर करायचा, आहारी किती जायचं, याचाही विचार आता पती आणि पत्नी यांनी सामाजिक जीवनात वावरताना आणि स्वतःच्या वैयक्तिक खाजगी आयुष्यात वापरताना केला पाहिजे. अनेक कारणं आहेत. आता त्याची आकडेवारी समोर आलेली आहे. मारहाणीमुळे, छळवणुकीमुळे, सामाजिक परिस्थितीमुळे, आर्थिक व्यंगामुळे किंवा आर्थिक दुर्बलतेमुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष केल्यामुळे घटस्फोट किती आणि कसे भारतात मागितले जातात याची आकडेवारी अनेक वेळा सरकारमार्फत आणि अनेक खाजगी सामाजिक संस्थांमार्फत दिली जाते. त्याचाही तौलनिक अभ्यास होणे गरजेचे आहे. मित्रांनो, ही आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी आता पती आणि पत्नी या न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीममध्ये पूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब होतं तेव्हा एकमेकांच्या आधाराने कुटुंब सांभाळली जायची, एकमेकांच्या धाकाखाली कुटुंब असायची.
परंतु आता पती पत्नी वेगळे राहिल्यामुळे, दोघांनाही उत्पन्नाचे मार्ग सुरू झाल्यामुळे, दोघांचेही इगो दुखावल्यामुळे, स्पर्धेच्या जगात दोघांच्याही कामाच्या वेळा, कामाच्या ठिकाणं ही वेगवेगळी असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि ती सुद्धा घटस्फोटाची कारणं होऊ शकतात. शिवाय एकमेकांच्या आई वडिलांना, नातेवाईकांना कोणी सांभाळायचं, त्यांचा आजारपणाचा खर्च कोणी करायचा, याच्यामुळे सुद्धा वैवाहिक समस्या, वाद निर्माण होत आहेत, वाढत आहेत. त्यामुळे घरच्यांनी कोणाच्याही, मग पती असेल पत्नी असेल, त्यांच्या घरच्यांनी मुलांच्या संसारात किती लक्ष घालायचं, किती नाक खुपसायचं याचाही विचार करण्याची गरज आहे. याही पुढे जाऊन पतीची किंवा पत्नीची आर्थिक स्थिती, त्यामुळे उद्भवणारे प्रश्न आणि विशेषतः इगो दुखावल्यामुळे एकमेकांशी अपमानास्पद बोलणं, दुरावा वाढत जाणं, संशय वाढत जाणं, शरीर संबंधामध्ये दुरावा तयार करणं, या अनेक कारणामुळे आता उघडपणे आरोप करून अनेक ठिकाणी घटस्फोटाची प्रकरणं दाखल होत आहेत. हे जास्त गंभीर आहे. पूर्वी झाकलीमूठ 1.25 लाखाची ठेवली जायची. जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल अशी भीती असायची. आता मात्र अनेक घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये उघडपणे पती किंवा पत्नी एकमेकांवरपणे अगदी निर्लज्जपणे किंवा अगदी अस्खलित भाषेमध्ये आरोप करताना आणि पुराव्यासहित सिद्ध करताना सुद्धा दिसतात. त्यासाठी अनेक वेळा व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, समाज माध्यमे यांचे पुरावे म्हणून वापर केले जातात. फोन टेप केलेले दाखल केले जातात. आरोप सिद्ध करण्यासाठी साक्षीदार तपासले जातात आणि शेवटी नाचक्की होते ती पती किंवा पत्नी यांची. त्यामुळे असे जेव्हा आरोप होतात, जेव्हा तुमची कैफियत देण्याची, म्हणणे देण्याची वेळ येते, तेव्हा आरोप केवळ नाकारून चालत नाहीत, तर ते आरोप कसे खोटे आहेत याबद्दल तुमची बाजू मांडावी लागते. तुम्हाला जरी दुसऱ्या पक्षावर म्हणजे पतीवर किंवा पत्नीवर आरोप करायचे असतील तर त्याचे सुद्धा पुरावे दिले जातात, द्यावे लागतात. त्यासाठी मग पोलीस रेकॉर्ड आहे का, नोटिसा दिलेल्या आहेत का, तुम्ही घरच्यांना कळवलेलं आहे का, घरच्यांना फोन केलेला आहेत का, घरच्यांना पत्र लिहिलेली आहेत का, मेसेज केलेले आहेत का. कारण पूर्वी पत्र लिहिली जायची, माहेरला तक्रारी केल्या जायच्या किंवा ओळखीच्या लोकांना, मध्यस्थांना तक्रारी केल्या जायच्या. आता ती परिस्थिती नाही. आता व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवले जातात. ते सेव्ह केलेले आहेत का, ते योग्य प्रकारे सिद्ध केलेले आहेत का, त्याचे उतारे व्यवस्थित काढलेले आहेत, भारतीय पुराव्याच्या कायद्याप्रमाणे अपेक्षित पुरावा दिलेला आहे का, 65B सर्टिफिकेट त्यासाठी जोडलेलं आहे का, ते डिव्हाइस कोणाचं आहे, हे अनेक प्रश्न तयार होतात. आणि न्यायालयात म्हणून कालहरण होत असले तरी कोर्टाला, न्यायाधीशाला ही सर्व बाजू, दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकून अर्जांवर योग्य ते आदेश करून ऐकावी लागते, त्यावर आदेश करावे लागतात. त्यामुळे सुद्धा कालहरण होतो. मित्रांनो, आशेचा भाग हा आहे की अनेक न्यायालय वडिलकीच्या नात्याने, अगदी बंधुत्वाच्या नात्याने आपल्याकडे वैवाहिक समस्येचे प्रकरण आणल्यानंतर पती किंवा पत्नीला किंवा दोघांनाही, किंबहुना दोघांच्या घरच्या माणसांना एकत्र बसवून सामंजस्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. हे अनेक वेळा अनेक न्यायालयात बघायला मिळतं. वैवाहिक समस्या सोडण्यासाठी त्यांचा ब्रेन वॉश करणं, त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम न्यायाधीश वर्ग, विशेषतः स्त्री न्यायाधीश वर्ग करताना दिसतो. इतकंच नव्हे तर अनेक बारमध्ये वकिलांच्या संघटना किंवा वकिलांच्या ज्या समित्या सामाजिक हेतूने स्थापन झालेल्या आहेत, त्या समित्यांकडे लीगल एडतर्फे जी कायद्याची मदत पुरवणारी मंडळी आहेत, ती मंडळी, वकील मंडळी सुद्धा यामध्ये तडजोड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. हे सुद्धा लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. पोलीस स्टेशनला देखील ज्या महिला सुरक्षा समित्या असतात किंवा वैवाहिक समस्या निवारण करण्यासाठी समित्या असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, ते प्रत्येक वेळेला आगीत तेल ओततातच असं नाही. अनेक वेळा आरोप होतो की खरं तर वैवाहिक समस्या, आलेली भांडणं ही पोलीस स्टेशनला सुटली पाहिजेत. पूर्वी गावकीच सुटायची, सरपंचाकडे किंवा गावप्रमुखाकडे, गावपंचांकडे जाऊन प्रकरण मिटवली जायची, त्यांना पंच म्हणून काही मान होता. आता गावकीत झालेले घटस्फोट किंवा जातीरिवाजाप्रमाणे झालेले घटस्फोट मान्य होत नाहीत. प्रकरणं कोर्टात जातात, प्रकरणं पोलीस स्टेशनला जातात. तिथे बऱ्याच वेळेला असाही अनुभव येतो की हे जे सामाजिक कार्यकर्ते असतात ते एकाचीच कोणाची तरी बाजू घेतात आणि प्रकरणात आगीत तेल ओतल्याचं काम करतात. म्हणजे प्रकरण मिटवण्याऐवजी, त्यांना योग्य ते सल्ले देण्याऐवजी बदसल्ले देऊन प्रकरण चिघळेल कसं, वाढवलं कसं जाईल याकडे त्यांचं लक्ष असतं. अर्थात
काळजीपूर्वक असं सर्व केलं जातं त्याला वेळीच आळा बसणं गरजेचं आहे. त्यामुळे या समित्यांवर कोणाची नियुक्ती होते, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी सामंजस्याच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी हजर राहून ते खरंच पती पत्नीमध्ये दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करतायत की दुरावा वाढवण्याचं काम करतायत याचं अवलोकन होणे गरजेचं आहे. प्रामाणिक प्रयत्न आणखीन जोरात होणे गरजेचं आहे. DV ॲक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट याचा देखील अडसर बऱ्याच वेळेला वैवाहिक समस्या मिटण्याऐवजी वाढण्याकडे होतो. या कायद्याचा हत्यार म्हणून अनेक वेळा स्त्रियांकडून वापर केला जातो अशी तक्रार यायला लागली. जसा ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर केला जातो तसा DV ॲक्टचा 498 कलमाचा किंवा पोटगीच्या कलमांचा दुरुपयोग केला जातो. कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे. न्यायाधीश हे बऱ्याच वेळा स्त्री न्यायाधीश असतात. त्यांचा कल हा पत्नीच्या बाजूने किंवा स्त्रियांच्या बाजूने निकाल देण्याकडे असतो असा गैरसमज बऱ्याच वेळेला होतो. काही वेळेला परिस्थिती त्याला कारणीभूत असू शकते, याबद्दल वाद नाही, परंतु असं प्रत्येक वेळेला होतच असं नाही. त्यामुळे न्यायालयावर विश्वास ठेवून मुळात न्यायालयात येण्यापूर्वी तडजोड कशी होईल, न्यायालयात आल्यानंतर न्यायाधीशांचं किंवा संबंधित लोक न्यायालयातील पंचमंडळीचं मेडिएटरचं ऐकून सन्माननीय तडजोड कशी होईल आणि जेव्हा घटस्फोट होणंच गरजेचं आहे, पती किंवा पत्नी हे एकत्र नांदूच शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. प्रकरण रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटचं असेल, जरी पत्नी मला नांदायचं आहे असं म्हणत असेल तरी प्रत्यक्षात तिचा अंतस्थ हेतू काय आहे, प्रत्यक्षात ती पोटगी देऊन किंवा मुलीची तिच्या आर्थिक व्यवस्था करून किंवा तिच्या अपत्यांची आर्थिक व्यवस्था करून नवऱ्याला पाहिजे असलेला घटस्फोट, त्याच्याकडे घटस्फोटाची प्राथमिक कारणं आहेत हे बघितल्यानंतर न्यायालयाला जर योग्य वाटलं तर तडजोडीची बोलणी केली जातात किंवा कोर्टाबाहेर तडजोड करण्यास सांगितली जाते. त्याला बऱ्याच वेळा यशही येतं, कारण त्यापर्यंत 5-6 वर्ष आयुष्याची फुकट गेलेली असतात. कोर्टावर वकिलांवर खर्च करून प्रकरण मोकळं झालेले असतात, आरोप प्रत्यारोप झालेले असतात, नदीखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. आणि मग अशा वेळी आणखी किती वेळ भांडत बसायचं, त्यापेक्षा आपण घटस्फोटाची तरतूद असल्यामुळे जरी नांदायची हुकूम झाला तरी प्रत्यक्षात कोर्ट सक्तीने कोणाला नांद्याला पाठवू शकत नाही किंवा बळजबरी करत नाही. घटस्फोटाचा हुकूम झाल्यावर जर पैसे भरले नाहीत तर वाताहत होते, याचा विचार करून सन्मानाने योग्य ती रक्कम पोटगी म्हणून, खर्चाची तरतूद म्हणून, घटस्फोटाची नुकसान भरपाई म्हणून किंवा अपत्यांच्या पालनपोषणासाठी, भावी आयुष्यातील खर्चासाठी मग स्थावर मालमत्ता किंवा जंगम मालमत्ता याची तरतूद करून, म्हणजे मुलांच्या नावे FDR ठेवून किंवा दागदागिने देऊन, मुलाला आणि पत्नीला राहण्याची सोय करून, भाड्याने जागेची तरतूद करून किंवा एखादा फ्लॅट घेऊन देऊन किंवा एकरकमी काही पैसे देऊन अनेक वेळा आता तडजोडी होताना दिसतात. आणि ते योग्यही आहे, कारण संपूर्ण आयुष्य त्या पत्नीला काढायचं असतं, तिला घटस्फोटिता म्हणून आयुष्य जगायचं असतं. बऱ्याच वेळा स्त्रिया असा वाईट अनुभव आल्यानंतर पुन्हा लग्नाला तयारच होत नाहीत, पुन्हा रिस्क घ्यायला तयार नसतात. अनेक वेळा असं लक्षात येतं की एकदा घटस्फोट मिळाल्यानंतर ती स्त्री पुन्हा पुनर्विवाहाचा विचार करत नाही. अनेक वेळा पुनर्विवाह केले जातात, त्याला यश येतं, तिला पुन्हा नवीन संधी मिळते, नवीन जीवन जगण्याची संधी मिळते आणि तिला चांगला जीवनसाथी मिळतो सुद्धा. परंतु समाजात अशी अनेक वेळा परिस्थिती तयार होते की पुन्हा रिस्क घेण्यापेक्षा मी माझं एकटीने जीवन जगेन, मी स्वयंसिद्धा म्हणून जगेन, मी यशस्वी होऊन दाखवीन. आणि मग ती स्त्री एकटीने जगते, तेव्हा तिला आधार मिळण्यासाठी, तिला जीवन जगण्यासाठी पतीने सुद्धा किंवा जो कोण तडजोड करणार असेल, मध्यस्थी करणार असेल, त्याने पतीची आर्थिक स्थिती किती आहे, पतीवर कर्ज किती आहे, पतीवर जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत आणि पतीची खरी कमाई किती आहे, पतीची क्षमता किती आहे. पती कागदपत्र कोर्टात दाखल करतो तेवढेच कमवतो असं नाही, किंवा इन्कम टॅक्स भरतो, रिटर्न्स भरतो तेवढेच कमवतो असं नाही. त्याची बेनामी मालमत्ता असू शकते, त्याला रोख रकमेत उत्पन्न असू शकते आणि त्याची क्षमता असू शकते आणि खरंच त्यांनी पत्नीवर अन्याय केलेला असतो किंवा त्याला दुसरं लग्न करायचं असतं, त्याला घटस्फोट पाहिजे असतो. पती जेव्हा आग्रह करत असतो तेव्हा त्यांनी एक कर्तव्य म्हणून पत्नीसाठी योग्य आर्थिक तरतूद करणं, ज्या आधारे पत्नी उर्वरित आयुष्य मानाने जगू शकेल, यासाठी तरतूद करणं गरजेचं आहे. उद्या पत्नीचं
विवाहबाह्य संबंध होते, पत्नी दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न करते पण खोटेपणाने घटस्फोटाला विरोध करते असे आरोप करून त्यावर प्रत्यारोप होत असतात. पुरावे देऊन फार काही निष्पन्न होतं असं नाही. पत्नीसुद्धा मग आरोप करते आणि मग जर घटस्फोटाचा अर्ज फेटाळला गेला तर काय? घटस्फोटाचा अर्ज फेटाळला गेला तर पत्नी तुमच्या दारात राहायला येईलच असं नाही. जर पत्नी तुमच्या दारात राहायला आली तर तुम्ही तिचा सांभाळ करालच असं नाही. किंवा अन्य काही समस्या असतील तर जर तो संसार सुखीच होणार नसेल तर एकमेकांच्या चुका सुधारणं यामध्ये नात्याची सुधारणा आहे. अनेक चांगली वचनं याच्यामध्ये येत असतात, त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पती पत्नीमधील वैवाहिक समस्येचा परिणाम जो तुमच्या अपत्यावर होत असतो त्याचा जास्त विचार पती आणि पत्नी यांनी घटस्फोट घेताना, पोटगीची रक्कम ठरवताना, मुलाच्या हिताकरता जो अज्ञान मुलगा आहे त्याचं पालनपोषण आईला किंवा वडिलांना करायचं आहे, त्याच्या पालनपोषणाची तरतूद काय याचा साकल्याने विचार करणं गरजेचं असतं. नेमका न्यायालय हाच विचार करत असतं. न्यायालय बहुतेक वेळा जेव्हा घटस्फोट देणं शक्य असतं किंवा घटस्फोट नाकारणं अशक्य असतं त्यावेळेला हा विचार करतं, तारतम्याने वागतं. वकिलांनीही ते वागलं पाहिजे. वकिलांनी सुद्धा आपल्या पक्षकाराची बाजू मांडताना दुसऱ्या पक्षकारावर अन्याय होणार नाही. वैवाहिक समस्या प्रामाणिकपणे सोडवली जाईल. जेव्हा ती सोडवता येत नाही तेव्हा घटस्फोट हा शेवटचा मार्ग आहे असं मान्य करून मगच घटस्फोटासाठी तडजोड करताना 2 पावलं मागे घेणं, आपल्या पक्षकारांना समजावून सांगणं, त्यांच्या आयुष्याचा विचार करून त्यांना योग्य तो सल्ला देणं हे प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे. मग तो पतीकडून वकीलपत्र दाखल करणारा वकील असू दे किंवा पत्नीकडून वकीलपत्र दाखल करणारा वकील असू दे, प्रत्येकाने यावर साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. केवळ न्यायाधीशांवर व न्यायालयांवर जबाबदारी टाकून हे काम संपणारं नाही. किंबहुना जास्त जबाबदारी ही कुटुंबियांची आहे. कोर्टात आलेली तुमची बहीण असू शकते, तुमची मैत्रीण असू शकते किंवा जी स्त्री सदस्य आलेली आहे तिला समजावून सांगणं हे त्या कुटुंबियांची जबाबदारी आहे. बऱ्याच वैवाहिक समस्या ह्या बदसल्ल्यामुळे झालेल्या आहेत. बऱ्याच वैवाहिक समस्या ह्या कुटुंबियांनी, विशेषतः माहेरच्या माणसांनी सासरच्या माणसांबद्दल शंका व्यक्त केल्यामुळे, त्यांच्या संसारात दखल घेतल्याबद्दल, पती पत्नीच्या संसारात दखल घेतल्यामुळे होत आहे. बऱ्याच वेळेला सासरची मंडळीसुद्धा आपल्या मुलाच्या प्रेमापोटी सुनेची छळवणूक करतात, अनाकारण त्यांच्या संसारामध्ये दखल घेतात. आता न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. छोट्या छोट्या फॅमिली असताना त्यांचं स्वतंत्र आयुष्य त्यांना जगू देणं यात त्यांचं हित आहे. बऱ्याच वेळेला या सगळ्यांमुळे वैवाहिक समस्या निर्माण होत असतात. याबद्दल योग्य पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी, पती पत्नी यांच्या दोघांच्याही घरच्या मंडळींनी, पालकधाऱ्यांनी, वडीलधाऱ्या माणसांनी योग्य विचार करून सामंजस्याने ही प्रकरणं सोडवणं, शक्यतो एकमेकांच्या संमतीने घटस्फोटाचे अर्ज दाखल करून जास्त आरोप प्रत्यारोप न करता झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवून सन्माननीय तडजोड करून मगच कोर्टात अर्ज करणं, तो 6 महिन्याच्या आत निकाली कसा लागेल, पती पत्नी यांच्या हातात घटस्फोटाचा कागद कसा योग्य मार्गाने पडेल, हुकुमनामा कसा योग्य मार्गाने पडेल, कुणावरच अन्याय कसा होणार नाही, पत्नीला आपलं जीवन जगण्याची योग्य संधी देण्याचं काम आपण करू शकतो. जी अपत्य असतील त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांचं पालनपोषण योग्य व्हावं म्हणून त्यांना योग्य त्या रकमेची तरतूद करून दिलेली आहे का, ती रक्कम योग्य प्रकारे खर्च होण्यासाठी त्यासाठी योग्य प्रकारे बँक इन्व्हेस्टमेंटची तरतूद करण्यात आलेली आहे का, या सगळ्याचं प्रावधान आपण वकील म्हणून, कायद्याचे अभ्यासक म्हणून ठेवणं गरजेचं आहे. केवळ आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यापेक्षा आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहोत म्हणून वैवाहिक समस्या सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ती आपण समर्थपणे सोडवली पाहिजे. आणि निदान एक संसार तोडताना दोन्ही पक्षकारांना पुन्हा आयुष्य जगण्याची, मग दुसरा संसार करण्यासाठी, दुसरं लग्न करण्यासाठी किंवा त्यांना एकटं जगण्यासाठी सक्षमपणे त्यांचा मानसिक परिणाम कोणताही न होता त्यांना शांत चित्ताने नवीन आयुष्य जगण्यासाठी